फडणवीस दिल्लीमध्ये जावेत म्हणून आजूबाजूचे लोक देव पाण्यात घालून बसले आहेत असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। मोदींना देखील फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घ्यायचंय असं राऊत म्हणाले। तर अनेकांना वाटतं मी दिल्लीमध्ये गेलो पाहिजे पण मी मुंबईतच असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। यासोबतच देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करू द्या असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय। फडणवीसांना राष्ट्र साथ घालतोय, मोदींनाही त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यायचंय असं राऊत म्हणाले। फडणवीस दिल्लीत जावेत म्हणून त्यांच्याच आजूबाजूचे लोक देव पाण्यात घालून बसले आहेत असाही दावा राऊतांनी केलाय। पण देवेंद्रजींना राष्ट्र साथ घालतंय आणि ते जे म्हणतात मी इथेच राहणार, तुमची खूप इच्छा असेल पण तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ढकलतायत त्याचं काय? तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही दिल्लीत जावं यासाठी देव पाण्यात घालून बसलेले आहेत। मी चांगल्या भावनेने बोलतोय, आमच्या सद्भावना आहेत। संजय राऊत, तुम्ही देव पाण्यात घालून ठेवले किंवा अन्य कोणी देव पाण्यात घालून ठेवले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही। संजय राऊतांनी नवस केला होता उद्धवजी ठाकरे यांना 25 वर्ष मुख्यमंत्री करायचा। संजय राऊत, तुमचा नवस पूर्ण झाला नाही। तुम्ही आता राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा नवस करताय। राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न जसं तुमचं अपुरं राहिलंय तसंच इतर कोणाला मुख्यमंत्री करण्याचं ज्यांचं काही स्वप्न आहे ते देखील पूर्ण होणार नाही। तर फडणवीस कधी एकदा दिल्लीत जातात असं काही नेत्यांना वाटत असल्याचंही राऊत म्हणाले। यातले काही लोक अमित शहांना भेटत असतात असा दावा करत राऊतांनी शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय। महाराष्ट्रातल्या नेत्यांना राष्ट्राचं नेतृत्व करावं या आमच्या सद्भावना आहेत। म्हणजे तुमच्या बरोबर आहेत त्या त्यांच्या सद्भावना नाहीत, ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही बसतोय असे बरेच लोक आहेत। जसे ते देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटतात तसे काही लोक अमित शहांना भेटतात जाऊन सारखे। माझं खरं म्हणणं आहे की त्यांना कदाचित तो एक फोबिया झालाय, त्यांना बघण्याचं जे बघायचं तेवढंच बघतात किंवा आपण म्हणतो ना की बाबा जॉन्डिसचं पेशंट त्याला सगळंच पिवळं दिसतं, तसं त्यांना कदाचित ते दिसत असेल पण असं काहीच नाही आहे। आमच्यामधले सगळेजण एक मतामध्ये आणि एक सुरात काम करतात। दरम्यान मी दिल्लीत जावं अशी अनेकांची इच्छा असली तरी मी महाराष्ट्रातच आहे असं फडणवीस म्हणाले होते। मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात। मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या। ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे। देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या। त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा। ये सबसे बड़ी जवाबदारी है महाराष्ट्र की, इससे बड़ी क्या होगी? ये सबसे बड़ी